आहे पण बेबी त्या चांगली माणसं मिळणं फार मुश्किल असतं. आपल्या खासगी आयुष्यात आणि व्यावसायिक आयुष्यात सुद्धा आपल्याकडे असलेल्या चांगल्या माणसांची पारख करून ना त्यांना टिकवावं लागतं. आणि मग ह्या चांगल्या माणसांना ना एखादी चूक करण्याची मुभा द्यावी अगं. कारण ती माणसं देव नाहीत. आणि जर आपण त्यांना माफ केलं ना तर त्याचंही त्यांना अप्रूप वाटतं. मनानं आणखीन जोडली जातात ती. आता एवढ्या तेवढ्या कारणांवरनं आपण आयुष्यातनं सतत माणसं वजा करत गेलो ना तर मग आयुष्याच्या शेवटी आपण एकटे उरू. खासगी आयुष्यात आणि व्यावसायिक आयुष्यात सुद्धा. श्री पण आता मी काढलाय ना त्याला. मग त्याला परत कसं बोलवणार मी? का नाही बोलवता येणार? अरे माज करेल तो. का माज करेल तो? त्याला वाटेल यांना आपली गरज आहे. हो आपल्याला गरज आहेच त्याची, म्हणून तर तो इथे आहे ना. नाही बा आता मला जड जाईल ना त्याला परत बोलवणं. एकदा गेलेली माणसं परत आणणं फार कठीण असतं वैविध्या. म्हणून माणसं टिकवून ठेवावी लागतात. आणि एखादं नातं आपण जोडलं की ते आयुष्यभर टिकेलच असं नसतं. इट्स ऑलवेज अ वर्क इन प्रोग्रेस. त्यामुळे ना त्याच्यावर सतत काम करत राहावं लागतं. वैविध्या हे बघ तुला कठीण जाणार असेल तर मी बोलेन त्यांच्याशी. काही प्रॉब्लेम नाही. हॅलो. हा बोलू शकाल एक 2 मिनिटं? हो अहो ऍक्च्युली आमचाच थोडा गैरसमज झाला. नाही 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 आय एम सॉरी. हो मला कल्पना आहे काय झालं याची. नाही तुम्ही उद्यापासून या, परत या. अहो कावेरी मॅडमनीच सांगितलंय मला. हो या या प्लीज. ऑल राईट. अहो काहीतरी काय थँक्यू काय म्हणताय? थँक्यू तर मी तुम्हाला म्हटलं पाहिजे. काही मनात न ठेवता तुम्ही यायला तयार झालात. थँक्यू. हा या उद्या या. हा ठरलेल्या वेळेत. हो थँक्यू. बाय. जरा इकडे बघा. हा हा फोटो बरा आहे का बघा. म्हणजे अहो पंतांना द्यायचंय. कशासाठी? कशाला म्हणजे काय? पोरगा काय बिनलग्नाचा ठेवायचंय का? कला तू यात पडू नकोस. मग कोण पडणार? त्याचं तो बघेल. तेवढी शिंग फुटलेली नाहीयेत त्याला अजून. कला तू थांब जरा. अहो एक तुटलं लग्न म्हणजे काय आयुष्यात आता पुन्हा लग्न जुळणारच नाही असं आहे का? ते कळतंय मला पण पास झालं. या वर्षात उरकायचं आपण. तुला वेळ लागलाय का? अहो आई आहे मी त्याची. अगं मग तशी वाग ना. म्हणजे काय करू? अगं त्याच्या मनाचा विचार कर जरा. म्हणजे त्याला हवं ते करू देऊ का? काय हरकत आहे?
अहो तो गळ्यात धोंडा बांधून विहिरीत जीव देतो असं म्हणाला तर ते करू द्यायचं? आपण लग्नाबद्दल बोलतोय ना. अहो तेच म्हणते मी, त्या अवदेशीशी लग्न करणं म्हणजे गळ्यात धोंडा बांधून विहिरीत जीव देण्यासारखंच येते. आणि मी काही ते माझ्या जीवात जीव असेपर्यंत होऊ देणार नाही. तुम्ही पण लक्षात ठेवा. बायको काय झालं ना आता मनासारखं? मग आता कुठल्या विवंचनेत आहेस? चेहऱ्यावरची सबटायटल्स काहीतरी वेगळं सांगताय. नाही नाही, असं काही नाहीये. आता कसला विचार चाललाय? बेबी आत्यांचा. तिचा काय? हे काल तू खूप छान समजावलंस त्यांना. अरे देवा, मग आता याचा राग आलाय की काय तुला? वेडा आहेस का तू? मग नाही म्हणजे त्यांनी सुद्धा हे सगळं तितकं स्पोर्टिंगली घेतलं असेल ना. म्हणजे मला माहित नाही रे, पण त्यांचा चेहरा काल जरा विचित्र वाटला. नाही म्हणजे मी नीट सांगू शकत नाहीये तुला, पण काहीतरी गडबड होती. काहीही गडबड नव्हती. तू ना आपला उगाच विचार करतेस. मग त्यांनी फोन का नाही केला? अगं ती नव्हतीच करणार, मला कल्पना होती त्याची. का? का म्हणजे काय? इगो आड येतो. नाही आवडत तिला, कमीपणा वाटतो. तसं नाही रे, पण ना श्री. आता सगळं काही ठीक आहे. नको भलते असेल ते विचार करत बसूस. ऑलराईट, निघायचं? नक्की? बेबी आत्यांना श्रीच्या बोलण्यातलं काहीतरी खटकलंय. नक्कीच. गुड मॉर्निंग बेबी. माझी मॉर्निंग गुड नाहीये. का? काय झालं? काही नाही. अगं तू चहा घ्यायला आली नाहीस म्हणून ताईने मला पाठवलं. म्हणाली लवकर तिच्यासाठी चहा घेऊन जा, नाहीतर तिसरा डोळा उघडेल तिचा. मला नकोय चहा. का? अगं ताईने खास तुझ्यासाठी केलाय, तुला आवडतो तसा. मला आवडतो तसा चहा करायचा आणि वर मला टोमणे मारायचे. काय उपयोग त्या चहाचा? नकोय मला. म्हणजे काय? सर तू जा ना इथून. मला हवं तर मी करून घेईन चहा. मी ओरडले की तुम्ही मोकळ्या पुन्हा मला टोमणे मारायला. मला माणसं टिकवता येत नाहीत म्हणून. मी असं कधी म्हणाले ग तुला? तुझ्या मनात तर नक्की असेल ना. पण असं का असेल माझ्या मनात? एक ना एक दिवस तरी मला बोलून दाखवशील तू, मला माणसं टिकवता येत नाहीत म्हणून. काय बडबडतीस तू? मी का असं म्हणेन तुला? सर तू प्लीज इथून जा बरं. जा. चहा नकोय मला. थँक्यू ताई. कशासाठी? तुमच्यामुळेच माझी गेलेली नोकरी मिळाली मला परत. माझ्यामुळेच गेली होती ती नोकरी मिळाली. नाही चूक तर माझीच होती. आता नको ते काही. जे झालं ते झालं. माझ्या पोराबाळांची दुआ लागल ताई तुम्हाला. अहो असं काय? फार गरज होती ताई मला कामाची. लोन आहे ना डोक्यावर. आम्हाला सुद्धा गरज आहेच की तुमची. थँक्यू ताई, तुमच्यामुळेच. खरं तर बेबी आत्या आणि श्रीमुळे. हो, श्री साहेब म्हणाले मला. तुम्ही आणि बेबी आत्यांनीच त्यांना फोन करायला लावलं. या ताई.
चिडली होती का ती? का? माहित नाही, काहीतरी बडबडत होती. मला माणसंच टिकवता येत नाही असं काहीतरी. ते बरोबरच आहे, पण हो बरोबरच आहे ग, पण चहा सुद्धा घेतला नाही तिने. अगं पण कोणावर चिडली होती? नाही ना कळलं. काय झालं असेल बरं? बरं काल तर बरी होती, कुणी काही बोललंही नाही तिला. तिने ड्रायव्हरला काढलं. जान्हवी मध्ये बोलायला चालली होती, पण तिला बोलू काही दिलं नाही तिने. मग काय झालं असेल? बापरे, भाऊजींचं आणि तिचं पुन्हा काही झालं नसेल ना? नाही मला नाही वाटत तसं, नाही तर बोलली असती काहीतरी. तिची अॅनिव्हर्सरी पण अजून लांब आहे. हो खरंच की. झालं असेल बरं. जाऊ दे, असेल काहीतरी, होईल आपोआप शांत. आणि नाही झाली शांत ना तर मी जाऊन बोलेल ना. एवढी मज्जा आली माहितीये. माझी ताई खूप फनी आहे. ती ना सगळ्यांची नक्कल करते, माझ्या आईची पण करते. आम्ही खूप हसत होतो. तर हा घड्याळाकडे बघत ठोंब्यासारखा उभा. कार्यक्रम कधी संपतोय असा. मला इतकं ऑकवर्ड फील झालं. माझी ताई आहे ना, तिने तिच्या सासूची नक्कल केली आणि मग माझ्या सासूची केली. याला नाही आवडलं हा हुप्प असा फुगलेला. अरे स्पोर्टिंगली काही घेता येतच नाही याला. अरे मजा चाललेली, तू एवढं पर्सनली का घेतोस? पूर्ण प्रवास हा फुगलेला, माझ्याशी बोलतच नाहीये. ठीक आहे, मग मी पण बोलत नाहीये त्याच्याशी. याची आई मला इतकं बोलते, मी सहन करतेस ना, मग माझ्या ताईने गंमत केलेली याला सहन करायला नको? याला काय अर्थ आहे? हो 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 सर. ऑफिस मधली सासू सर बोलवलं त्यांनी मला. आलेच. हा बाबा बोला. तू बोलू शकतेस ना बाळा? बोला ना बाबा. काही नाही ग, सहजच केला. घरी सगळं ठीक आहे ना? उत्तम उत्तम. आई काही बोलली आहे का? नाही. आणि पिंट्या? हो तेच, म्हणजे त्याच्याशीच तू जरा एकदा बोलून घे. कशाच्या संदर्भात? म्हणजे त्याचं नक्की काय ठरतंय, काय आहे त्याच्या डोक्यामध्ये. माझ्याशी काही तो मोकळेपणाने बोलायचा नाही. मी बोलते बाबा त्याच्याशी. कलाने पुनश्च हरिओम केलाय. म्हणजे? स्थळ बघायला लागली त्याच्यासाठी. अरे देवा. तू एकदा बोलून घे पिंट्याशी, म्हणजे मला कळायला हवं ना त्याच्या डोक्यामध्ये नक्की काय आहे. उगाच अंधारामध्ये तीर मारण्यात काही अर्थ नाही. नाही मी बोलते बाबा त्याच्याशी, तुम्ही नका काळजी करू. तू बरी आहेस ना? हो बाबा. काळजी घे. तुम्ही सुद्धा. हो ठेवू. हो. बेबी, वहिनी मला आत्ता भूक नाही लागलेली. पण तुझ्याशी बोलायला नाही येऊ शकत का मी? मला माहितीये तुला माझ्याशी काय बोलायचं. कसं काय? वहिनी मूर्ख समजतेस का मला? मला एवढंही कळणार नाही की सरू तुझ्याकडे येऊन सगळं पचकणार. पण तू एवढी रागावलीस का? वहिनी सॉरी, मी तुझ्यावर रागवलेले नाहीये. ते माहितीये मला, पण मग कोणावर रागावलीस? स्वतःवरच. का? आता काय झालं? कशाला काही व्हायला हवंय?
माझा स्वभाव हाच मुळात सगळ्यांचा प्रॉब्लेम आहे. मला माणसं टिकवता येत नाहीत. माझ्या स्वभावामुळे माझं लग्नही टिकवता आलं नाही. मला माणसांची किंमत नाही, प्रोफेशनलीही नाही आणि पर्सनलीही नाही. बेबी, असं कोण म्हणाल तुला? कशाला कोणी म्हणायला हवंय वहिनी? मला कळतंय ना, दिसतंय, मला माहितीये सगळं. अगं असं काही नाहीये बेबी. वहिनी निदान तू तरी खोटं बोलू नकोस. मी खोटं बोलत नाहीये बेबी. मग हे श्रीची शपथ घेऊन सांग की तुला असं वाटत नाही. आता शपथ वगैरे कशाला उगाच बेबी? का आता का? तू जरा शांत होशील? बघितलंस, वेळ आली ना की अशी माघार घेता तुम्ही सगळेजण. मला समजूनच घेत नाही कोणी. पण मी माझ्या परीने माझ्या बाजूनी सगळ्या गोष्टी क्लिअर केलेल्या असताना माणसं चुकतात, त्याच्यात माझा दोष नाही ना. पण सगळ्यांना असं वाटतं की माझ्यातच दोष आहे, माझाच प्रॉब्लेम आहे. नाही बेबी, असं नाहीये ग. वहिनी प्लीज, आता ना मला कुणाशी काहीही बोलायचं नाहीये. प्लीज तू जा, मला थोडा वेळ एकटीला राहू देत. बेबी प्लीज वहिनी. बरं का? आता ना मी पारायण करणार आहे. नारायण, पंतांनी काही पोथ्या दिल्या आहेत मला मनोकामना पूर्ण करण्यासाठी म्हणून. पण त्याचं ना सगळं नीट होऊ देत. पिंट्याचं सगळं नीट होऊ दे का सगळं तुझ्या मनाप्रमाणेच होऊ दे? सारखं काय टोचून बोलता मला? सरळ बोलताच येत नाही का हो तुम्हाला? आई आहे मी पिंट्याची. त्याच्या काळजीने रात्र रात्र झोप लागत नाही मला. अन्नही घशाखाली उतरत नाही माझ्या. असं नाहीये मला वाटत. जेवण झोप सगळं व्यवस्थित सुरू आहे तुझं. उलट तुझ्या घोरण्यामुळे आम्हाला रात्रभर झोप नसते दोघांना. बोला तुम्ही ना, फक्त मला बोलत राहा. मी जानूला सांगणार आहे ह्यांचं बघ काय ते. आणि एवढा राग बरा नाही हो. अहो शेवटी लग्नाची बायको आहे मी तुमची, कोणी वैरीण नाहीये. जानूलाच विचारते ना, विचारते की तुझा नवरा तुला सतत घालून पाडून बोलत राहिला तर आवडेल का तुला? तू आता मेहरबानी कर जरा. तिच्या मागे नको लागू, तिला सोड आता. वाव, थँक्यू श्री. प्लेजर इज ऑल माइन. खूप मस्त आहे. आवडलं ना आईस्क्रीम? हे पण श्री, आपल्या आजकाल खूप वाढलंय हा. काय ग? अरे हे असं बाहेर फिरणं. मग काय झालं? काय झालं? काय लोक काय म्हणतील? कोण लोक? लोक म्हणजे आपल्या घरचे रे, आणखी कोण? अशी मनमोकळी असणारी बायको घरी का नाही ग दिसत मला? अशी मस्त दिलखुलास असणारी. हो का रे श्री? काय? नाही म्हणजे मी अशी घरात हसतच नाही. हा, त्यात काही तुझा दोष नाहीये. म्हणजे मी अशी हसत नाही घरी. अगं काय होतं ना, आपण घराच्या बाहेर पडलो की सतत कामात असतो आणि घरी असलो की घरच्या व्यापात असतो. आपल्याला नवरा बायको म्हणून स्वतंत्र वेळ मिळतो कुठे हल्ली? आठव आधी आपण किती एकमेकांसाठी वेळ द्यायचो. मस्त फिरायला जायचो, हसायचो, धमाल करायचो. आता तसं काहीच करत नाही आपण. घरी असलो की घरची कामं, बाहेर असलो की बाहेरची कामं. हो रे, म्हणजे असं होतं खरं. म्हणूनच मी असं ठरवलेलं आहे की यापुढे वेळ मिळेल तेव्हा एकमेकांना वेळ द्यायचा. माझी तर आजकाल चिडचिडच व्हायला लागली आहे. बरं ती तुझ्यावरच होते. ते सगळं तुझ्या हार्मोनल चेंजेस मुळे. पण नंतर मला खूप वाईट वाटतं रे श्री. पण मला नाही काय वाईट वाटत. अरे पण मला वाटतं ना. अच्छा, काय करणार? बाप होण्यासाठी एवढी किंमत मोजावी लागणारच ना. चला. थँक्यू.
आईस्क्रीम साठी परत परत थँक्यू कसली म्हणते ग? आईस्क्रीम साठी नाही रे, मग? ड्रायव्हर साठी. ओ श्री, ते जर परत आले नसते ना तर माझं मन मला खूप खात राहिलं असतं. ठीक आहे. अरे पण हे सुद्धा केलं पाहिजेच ना. काय? असं एकमेकांना थँक्यू म्हणणं. नाहीतर मग काय होतं ना, आपण नवरा बायको म्हणून गृहीत धरायला लागतो की नाही आपण एकमेकांना. तू मला थँक्यू म्हणालीस त्यासाठी थँक्यू. काय रे श्री, तू ना सिरियसलीच घेत नाहीस मला. ए बाई, आता तू ह्यावरून चिडणार आहेस का? हो. आय एम सॉरी, माझं चुकलं. सॉरी नकोय तुझं. हो, सॉरी नकोय, मला समजून घ्यायला हवं. राईट? थँक्यू. यू वेलकम. ए श्री, आपण अजून एक आईस्क्रीम खाऊया. नाही पास पुरं झालं. प्लीज पुरे प्लीज ना. नाही जान्हवी, प्रत्येक गोष्टीची ना थोडक्यात मजा घ्यावी, अतिरेक करू नये. सर्दी झाली म्हणजे नाही होणार. नाही, मी तुझं सगळे हट्ट पुरवू शकत नाही. नाही श्री, तू हवं तर माझा आईस्क्रीम खा, पण मी तुला नवीन नाही देणार. बरं दे. आर यू सिरियस? हो. नवऱ्यासाठी त्याग करणारी बायको आहेस ना तू? काय झालं तुला? नवऱ्याच्या तोंडचा घास काढून घेतेस तू? आज कुठे, फक्त आईस्क्रीम तर घेते. थँक्यू. ते माझं जास्त आहे. ते संपव. श्री संपव.